आपण कधी विचार केलाय का की शर्लॉक होम्सची एखादी गुप्तहेर कथा आपल्याला इतिहासाबद्दल काय शिकवू शकते? अहो, सर आर्थर कॉनन डॉयल यांची द साइन ऑफ 4 ही काही साधीसुधी रहस्यकथा नाहीये. ही आपल्याला थेट व्हिक्टोरियन इंग्लंडमध्ये घेऊन जाते, अशा काळात जिथे ब्रिटिश साम्राज्याची शान होती, पण त्यासोबतच एक गडद सावलीही होती. चला तर मग या रहस्याच्या आणि इतिहासाच्या मुळाशी जाऊया. तर प्रश्न हाच आहे की एका गुप्तहेर कथेतून साम्राज्यासारख्या एवढ्या मोठ्या गोष्टीबद्दल काय कळू शकतं? याचं उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचकित करेल. कारण द साइन ऑफ 4 केवळ एका गुन्ह्याची उकल करत नाही, तर ती त्या काळातल्या समाजाच्या मनात लपलेली भीती, त्याचा अभिमान आणि त्याचे पूर्वग्रह आपल्यासमोर अगदी आरशासारखे स्पष्ट मांडते. खरं तर ही कथा एका दुधारी तलवारीसारखी आहे. म्हणजे बघा, एका बाजूला ती ब्रिटिश साम्राज्याच्या ताकदीचा आणि वैभवाचा जणू उत्सवच साजरा करते, पण दुसऱ्याच क्षणी ती वसाहतींमधून येणाऱ्या धोक्यांची आणि नैतिक अधपतनाची भीतीही तितक्याच प्रभावीपणे दाखवते. म्हणून तर हे फक्त एक रहस्य नाही, तर त्या काळातल्या गुंतागुंतीच्या मानसिकतेचा एक महत्त्वाचा साहित्यिक दस्तऐवज आहे. चला तर मग कथेच्या थेट मुळाशी जाऊया, त्या घटनेकडे जी या संपूर्ण रहस्यावर सावली टाकून आहे, आणि ती घटना म्हणजे 1857चं भारतीय बंड. ही काही फक्त एक ऐतिहासिक घटना नाही, तर या कथेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. 1857चं भारतीय बंड हे ब्रिटिश साम्राज्यासाठी एका भूकंपासारखं होतं, ज्यानं त्याची मूळच हादरून टाकली. या घटनेमुळे झालं काय की ब्रिटिशांच्या मनात आपल्या वसाहतींबद्दल एक खोलवर रुजलेली भीती आणि संशय निर्माण झाला. आणि म्हणूनच कथेतील प्रत्येक पात्र, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक रहस्य याच घटनेच्या गडद सावलीत घडताना आपल्याला दिसतं. ही टाईमलाईन आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवते की 1857चं बंड ही केवळ पार्श्वभूमी नाही, तर कथेचं खरं केंद्र आहे. बंडाच्या सुरुवातीमुळे ब्रिटिश आत्मविश्वासाला तडा गेला. आग्र्याच्या वेढ्यादरम्यानच त्या शापित खजिन्याची कहाणी सुरू होते. आणि बंड संपल्यावर ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली आणि थेट ब्रिटिश राज सुरू झाला, ज्यामुळे वसाहतींवरची पकड आणि तिथलं शोषण दोन्ही वाढलं. आणि याच बंडाच्या पोटातून एक अशी गोष्ट जन्माला आली, जी संपूर्ण कथेला पुढे घेऊन जाते आणि प्रत्येकाचा विनाश करते. तो म्हणजे आग्राचा खजिना. हा खजिना म्हणजे निव्वळ संपत्ती नाही, तर तो एक शाप आहे. पण हा आग्राचा खजिना म्हणजे नक्की काय आहे? फक्त सोनं चांदी नाही, तो साम्राज्यवादी शोषण, विश्वासघात आणि नैतिक भ्रष्टाचाराचं एक जबरदस्त प्रतीक आहे. आणि ही कथा आपल्याला वारंवार हेच सांगते की हा खजिना ज्याच्या ज्याच्या संपर्कात येतो त्याचा विनाश ठरलेला आहे. आता बघा, हा विनाशाचा मार्ग कसा आहे. सगळ्यात आधी कॅप्टन मोर्स्टन. ते आपला हक्क मागायला जातात आणि काय होतं? वादावादीत त्यांचा जीव जातो. मग त्यांचे सहकारी मेजर शोल्टो, ते तर आयुष्यभर त्या खजिन्याच्या लोभात आणि भीतीच्या छायेतच जगतात. इतकंच नाही, तर मेजर शोल्टोचा मुलगा बार्थोलोम्यू याच खजिन्यासाठी मारला जातो. आणि ज्याने हे सगळं सुरू केलं तो जॉनाथन स्मॉल. त्याला खजिना मिळतो खरा, पण तोही हातून जातो आणि वाट्याला येतो तो फक्त जन्मठेपेचा तुरुंगवास. म्हणजे बघा, यातून एकच गोष्ट सिद्ध होते: चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती फक्त विनाशच घेऊन येते. कादंबरीतलं हे वाक्य लोभाच्या सततच्या पापाने ग्रासलेले किती अचूक बसतं. आणि हे वाक्य मेजर शोल्टोच्या वैयक्तिक लोभाला साम्राज्याच्या वसाहती संपत्ती मिळवण्याच्या अफाट लालसेशी थेट जोडतं. शोल्टोचं पात्र म्हणजे जणू काही संपूर्ण साम्राज्याच्या लोभाचं एक छोटंसं मानवी रूपच आहे. खजिना तर कथेचा एक भाग झाला, पण आता जरा त्या लोकांबद्दल बोलूया ज्यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम झाला. विशेषतः ती गैर ब्रिटिश पात्र, ज्यांच्या चित्रणातून व्हिक्टोरियन काळातले वंशवादी पूर्वग्रह अगदी स्पष्ट दिसतायत. ही कादंबरी वसाहतींमधल्या लोकांना आदिम, रानटी आणि धोकादायक म्हणून दाखवते. यातून हे स्वच्छ दिसतं की इतरांना कमी लेखणं हे केवळ नियंत्रणाचं साधन नव्हतं, तर ते स्वतःच्या वंशिक श्रेष्ठत्वाला सिद्ध करण्याची एक विकृत पद्धत होती. याचं सगळ्यात धक्कादायक उदाहरण म्हणजे टोंगाचं चित्रण. त्याला काय म्हटलंय माहितीये? एक रानटी, विकृत प्राणी. विचार करा, त्याला माणूस म्हणून ओळखच दिली जात नाहीये. तो जणू काही एक चालतं बोलतं हिंसक शस्त्र आहे. हे चित्रण म्हणजे त्या काळातल्या लोकांच्या मनात इतरांबद्दल किती खोलवर भीती आणि तिरस्कार भरला होता याचं एक भयानक प्रतीक आहे. इथे आपल्याला त्या काळातली साम्राज्यवादी मानसिकता अगदी स्पष्टपणे दिसते. एका बाजूला आहेत ब्रिटिश पात्र, सुसंस्कृत,
तर्कशुद्ध, सभ्य आणि दुसऱ्या बाजूला आहेत इतर, अविश्वासू, आक्रमक, आदिम आणि असभ्य. हा फरक मुद्दामहून तयार केलेला आहे, जो त्या काळातला वंशवादी दृष्टिकोन उघड करतो. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? बंडाची सावली, खजिन्याचा शाप आणि इतरांचं अमानुष चित्रण. पण ह्या सगळ्याचा अर्थ काय? चला, हे सर्व धागे आता एकत्र गुंफूया आणि बघूया की ही कादंबरी साम्राज्याच्या मनाचा आरसा कशी बनते. हे चित्र म्हणजे जणू काही विक्टोरियन साम्राज्याच्या मनाचा एक एक्सरे आहे. ही एक अशी गुंतागुंतीची मशीन आहे जी एकाच वेळी जागतिक सामर्थ्याच्या अभिमानाने आणि वसाहतींमधून येणाऱ्या अज्ञात धोक्यांच्या भीतीने ग्रासलेली आहे. द साइन ऑफ 4 ही कादंबरी याच अभिमान आणि भीतीमधल्या गुंतागुंतीच्या नात्याला आपल्यासमोर उलगडून दाखवते. तर या सगळ्या विश्लेषणातून काय समोर येतं? पहिला मुद्दा, साम्राज्यवादी लूट नेहमी नैतिक अधपतनाकडेच नेते. दुसरा, वसाहतींमधून फक्त संपत्तीच नाही तर धोका, हिंसा आणि भीतीसुद्धा येते. तिसरा, इतरांना अमानुष ठरवणं हे साम्राज्यवादी नियंत्रणाचं एक क्रूर साधन होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, द साइन ऑफ 4 ही केवळ एक गुप्तहेर कथा नाही, तर हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे जो आपल्याला एका साम्राज्याच्या मनात डोकावून बघण्याची संधी देतो. आणि जाता जाता एक विचार, पुढच्या वेळी जेव्हा आपण आपली एखादी आवडती क्लासिक कथा वाचाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आपण ही कथा कोणत्या नजरेने वाचत आहोत? फक्त कथेचा आनंद घेत आहोत की त्यामागे दडलेल्या इतिहासाला आणि त्यातील गुंतागुंतीच्या सत्यालाही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत? नक्की विचार करा.